बिग बॉस मध्ये तो एक नंबरने यावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे. चल गावाला तू विसरू नकोस, म्हणजे ट्रॉफी मिळाली तर गावाला पहिल्यांदा तू व्हिजिट दे. आणखी आपल्या ज्योतिबाच्या पायावर तू ट्रॉफी ठेवावीस. लग्नाची निघती वरात सागर कारंडे बिग बॉसच्या घरात लावा ताकद आम्ही नाही वाकत. बिग बॉस जिंकतील का? जिंकणार 100%. सागर कारंडे आपले खास चॉईस, आपल्या आवडते. गल्ली बोळातनं तुम्हाला सागर कारंडे साहेबांचं बॅनर वगैरे बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात. लोकांचं प्रेम आहे त्यांच्यावर. नमस्कार मित्रांनो, हे आहे खळेगाव, म्हणजेच कलाकारांचे गाव. सागर कारंडे यांचं गाव, चित्रपट निर्माते अरुण कचरे यांचं गाव. नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत खळेगावात, म्हणजे अभिनेते कॉमेडी किंग सागर कारंडे यांच्या गावात, आपल्या खळेगावात. हे गाव कुठं आलं? सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील छोटंसं गाव म्हणजे खळेगाव. तर मित्रांनो, आता सागर कारंडे बिग बॉस मध्ये आहेत आणि बिग बॉस मध्ये त्यांचा अतिशय सुंदर असा खेळ चालू आहे. परंतु आपल्या सर्वांनी त्यांना सपोर्ट करायचा आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि या आपल्या गावातील बऱ्याच गोष्टी त्यांच्याशी निगडीत आहेत आणि त्या आम्ही दाखवण्याचा प्रयत्न आज तुम्हाला या व्हिडिओतून करणार आहे. तर काय म्हणतोस बा? टाईम आहे अक्का. विचार करा पक्का. आणि सागर कारंडेच्या नाही माराव शिक्का, हा. त्यांच्यावर मारा शिक्का, शिक्का. हा. तर मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल सागर कारंडेंनी खूप मोठ्या स्टेज पासून सुरुवात केली असेल, पण तसं काय नाही. त्यांनी अगदी छोट्याच्या स्टेज पासून सुरुवात केली. तो स्टेज पण आमच्या खळेगावातच आहे. तो स्टेज मी तुम्हाला आम्ही आता दाखवतो. तर बापू, तुमचं काय म्हणणं आहे? नाही, एवढा मोठा कलाकार आपल्या गावातून गेला आणि ज्या स्टेजवरून गेला ते आपण स्टेज दाखवणं पब्लिकला गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला ते स्टेज दाखवतो आणि आम्ही सुद्धा त्या स्टेजवरच कलाकारी करतो. त्यामुळे तुम्हाला स्टेज दाखवणं गरजेचं आहे. चला. लग्नाची निघती वरात सागर कारंडे बिग बॉसच्या घरात लावा ताकद आम्ही नाही वाकत. तर मित्रांनो, हाच तो स्टेज. या स्टेजवरून सागर कारंडे साहेबांनी, कॉमेडी किंग अभिनेते सागर कारंडे यांनी आपल्या कलात्मक गोष्टीची सुरुवात केली. तिथेच त्यांची पाळंमुळं रोवली गेली आणि आज अख्ख्या महाराष्ट्रात सागर कारंडे यांचा विनोदाचा बादशाह म्हणून ओळखले जातात. त्यांचा विनोदाचा दबदबा आहे. तर मित्रांनो, आपण हा स्टेज तुम्हाला दाखवूया कशा पद्धतीचा स्टेज आहे. हो, जत्राच आहे. तर मित्रांनो, हा स्टेज बघा, अतिशय जुन्या लोकांनी बांधलेला गावरान स्टेज आहे. आणि त्या ठिकाणी सागर दादांचा पण तडका, कॉमेडी तडका अशा पद्धतीचा गावरानच असतो, हे तुम्हाला माहित आहे. त्यामुळे विषय कसा आहे की सागर कारंडे यांच्यासारखा कलाकार या छोट्याशा गावातून, या छोट्याशा स्टेजवरून गेलेला आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे, खळेगावला अभिमान आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल सागर कारंडेचं घर म्हणजे अगदी मोठा बंगला असेल, 4-5 मजली बिल्डिंग असेल, पण तसं काय नाही. अगदी छोट्याशा घरात त्यांचा जन्म झालाय. ते तुम्हाला छोटंसं घर पण दाखवतो. हे छोटंसं घर आपल्या गावात आहे. ते आम्ही तुम्हाला सागर दादांचं घर सुद्धा आम्ही आज दाखवणार आहे तुम्हाला. तर मित्रांनो, चला. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हे आपलं खळेगाव म्हणजे सागर कारंडे यांचं गाव. तर तुम्ही सागर दादांचं बरेच बॅनर, पोस्टर तुम्ही या गावात पाहू शकता. कधी सातारा जिल्हा किंवा पाटण तालुक्यात जर तुम्ही आला, 100% आपल्या खळेगावला भेट द्या आणि तुम्ही पाहू शकता की बाबा गल्ली बोळातनं तुम्हाला सागर कारंडे साहेबांचं बॅनर वगैरे बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात. लोकांचं प्रेम आहे त्यांच्यावर. अभिनेते आहेत, महाराष्ट्राचे कॉमेडी किंग अभिनेते आहेत, त्यामुळे लोकांनी भरभरून प्रेम दिले त्यांना. तर नमस्कार मित्रांनो, आता व्हिडिओ बनवत असताना माऊली भेटल्या. तर माऊलींचं म्हणणं काय आहे की सागर कारंडे तुमच्याच गावचं का? म्हणजे आपण आणायशी ऑलरेडी सागर दादांच्यावर व्हिडिओ बनवतोय आणि ते स्वतः त्यांनी विचारलं. बरं वाटलं जरा की बाबा आपल्या गावाचे म्हणजे लोकांना माहित आहे की बाबा सागर कारंडे यांचं कसं काही नियोजन असतं किंवा त्यांचा बॅनर वगैरे बघून लोकांना ओळखून जातं की बाबा सागर कारंडे आपल्या गावचे आहेत. काय वाटतंय तुम्हाला सागर दादांचं कसं काय विषय? सागर, आम्ही त्यांची एक मालिका खूप बघतो, म्हणजे रोज कधी सोडत नाही त्यांची मालिका बघितली. सर, चला हवा येऊ द्या. चला हवा येऊ द्या. आणि आता तर ते बिग बॉस मध्ये आहेत. आता बिग बॉस मध्ये आहे, तरी पण चांगलंच त्यांची प्रगती चांगली आहे आणि उत्कृष्ट काम करतात आणि होणारच. बिग बॉस जिंकतील का? जिंकणार 100%. सागर कारंडे आपले खास चॉईस, आपल्या आवडते. आणि संतांचं वचन कधी खोटं ठरत नाही. संतांचं प्रॉमिस अगदी खरंच ठरत. बरोबर आहे. संत वचन आहे म्हणजे बरोबर आहे. संत संगती येते घरात, त्याची दिवाळी दसरा. दिवाळी दसरा. बरोबर आहे. आणि 100% सागर दादा बिग बॉस विजेते होतील अशा आपण आशा बाळगू. आणि जयराम रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे.
तर मित्रांनो, आपण आता सागर कारंडे यांच्या घराच्या अगदी जवळ आलेलो आहे. फक्त 5 सेकंदात आपण त्यांच्या घरापाशी पोहोचतोय. तोपर्यंत तुम्ही गाव बघून घ्या. तो पण हे बघा गल्ली बोळ, ही फुलं बिलं वगैरे. गाव तसं प्रगतशील आहे आहे म्हणता येईल, नाही म्हणता येईल काय. मग 50-50% तुमच्या गावातील धावडीची माणसं आहेत. हे आपले गावातले प्रसिद्ध शेतकरी. तर मित्रांनो, तुम्हाला म्हटल्याप्रमाणे सागरदादांचं हे घर आहे. अतिशय जुनं टाईप, वाडा टाईप घर आहे. आणि सागरदादा प्रत्येक वर्षी यात्रेला या ठिकाणी येतात, विश्राम करतात, फॅमिली सोबत मन मोकळेपणाने गप्पा मारतात, यात्रेमध्ये फिरतात, बऱ्याचशा गोष्टी होतात. फक्त ह्या वर्षी आम्ही त्यांना मिस करतो. याचं कारण की ते बिग बॉस मध्ये आहेत. हे मधली चौकट आहे ती सागर कारंडे यांची आहे. सागर कारंडेंचे वडील आणि मी चुलत भाऊ आहोत. माझी शेजारची चौकट आहे आणि माझ्या सागर कारंडेच्या पूर्वेची माझ्या थोरल्या चुलतेची चौकट आहे. असं आम्ही 3 चौकट्या आमच्या 3 चुलत्यांच्या अशा बांधलेल्या आहेत. आणि नंतर मग आता आम्ही पुढे अशी घरं बांधलेली आहे. ते प्रत्येक जण आपापल्या प्रत्येक प्रमाणे वेगळा वेगळा राहिलेला आहे. हा, छान सागर कारंड्याचा आमचं म्हणजे जुनं रिलेशन आहे. तो नाटक कंपनीमध्ये काम करतोय. परत तो साधारणपणे लहानपणापासून इथं आमच्या खाड्यामध्ये मनोरंजनाचा कार्यक्रम लहान मुलामार्फत करायचा तो. आणखीन तो सगळ्या मुलांना जमवून सगळ्यांचं मनोरंजन करायचा. त्याच्यानंतर तो फू बाय फू, हवा येऊ द्या, परत नाटक मध्ये तो काम करतोय. म्हणजे फू बाय फू संपल्यानंतर त्याचं नाटक पण मी बघितलं कल्याणमध्ये. आणखीन तो दुसरं नाटक आता त्यानं केलेलं आहे हलकं फुलकं. ते मला काही बघायला मिळालं नाही, कारण तो आपल्या चिपळूणमध्ये इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये त्याचं नाटक अद्यापर्यंत आलेलं नाही. तो त्याचा दौरा जालना, हिंगोली त्या बाजूला असल्यामुळं त्याला हा दौरा त्यानं केलेला नाही. पण तो परत तो नाटक घेऊन आला तर मी त्याचं नाटक नक्कीच बघणार आहे. म्हणजे सागरदादा इथं असतो जेवायला वगैरे. मी सागरदादाचा भाऊ आहे, बारका भाऊ. हे आमची चौकट आहे आणि ही त्यांची चौकट आहे. आता सागरदादा आला ना जेव्हा जत्रेला येतो तर हा इथे बसतो, इथे बसतो आणि सगळ्यांना ऑर्डर देतो की बाबा मला हे पाहिजे, मला ते हवं आहे, किंवा असं नाश्ता पाहिजे मला. आणि नंतर ना सागरदादाची आंघोळीची व्यवस्था पण सुद्धा आतमध्ये केलेली आहे. तिकडं आतमध्ये आहे, तिकडं किरण इकडे आतमध्ये आहे असं. आणि बऱ्याच गोष्टी अशा सांगण्यासारख्या आहेत सागरदादाच्या. कारण हे गावची त्याचं नातं भरपूर जुळलेलं आहे. आता हल्ली ह्या 2 वर्षामध्ये तो आलेला नाही त्याच्या कामाच्या दौऱ्यामुळे किंवा काय. आणि आम्ही सुरुवातीला पोपीमध्ये होतो तेव्हा तिथं नाटक, तिथं पोपळीमध्ये गणपतीचा कार्यक्रम होता त्यावेळी तिथं नाटक होतं. तेव्हा माझे सगळं मित्रमंडळी सगळी होती, त्यांना आम्ही नाटकासाठी बघायला गेलो होतो. मस्त त्यावेळी त्याने नाटक वगैरे केलं होतं. आणि आता तो बिग बॉसच्या घरामध्ये आहे, 3 महिने राहतो. म्हणजे मोठं ते कौतुक आहे, कारण की प्रत्येक विचाराची तिथं माणसं त्या बिग बॉसमध्ये गेलेली आहेत. अशा प्रत्येक विचाराच्या माणसांमध्ये तो 3 महिने त्यानं काढलेत, हे मोठं कौतुक आहे. आणि आमची एकच इच्छा आहे की सागरदादांना ती ट्रॉफी जिंकून ह्या खळे गावामध्ये येऊन आणली पाहिजे आणि खळे गावचं नाव त्यानं मोठं केलं पाहिजे. आणि एकच आहे की बा तिथं ज्योतिबा देवाचं त्याला आशीर्वाद आहेत. आणि आणि आम्ही त्याला दरवेळी त्याला वोटिंग करतो. आणि प्रेक्षकांना पण माझी विनंती राहील की सागरदादाला बहुसंख्य मतांनी त्याला विजयी करा. तर मित्रांनो, आता आपण आलोय सागरदादांच्या फॅमिलीमध्ये. आपल्या खळे गावात त्यांचं जे घर आहे, सागरदादा साताराचा हे सगळ्यांना माहित आहे. पण खळे गावात त्यांचं मेन गाव जे खळे आहे आपल्या पाटण तालुक्यातील, ते त्यांना काही लोकांना माहित नाही. ते दाखवण्यासाठी आपण सागरदादाच्या घरी आलोय. तर मित्रांनो, फॅमिली बघू शकता सागरदादांची. सागरदादा इथे नाहीत, पण सर्व लोक त्यांना मिस करतायत. त्यांची प्रत्यक्ष मुंबईमध्ये भेट वगैरे घेत आहेत. परंतु सागरदादा काही दिवसानंतर खळे गावात सुद्धा येतील, नक्कीच येतील. तर आता आपण फॅमिलीचं विचारूया की आता कोण, म्हणजे चुलते असतील, काकी असतील, काकू असतील, कोणी असतील, त्यांचं आपण एक काय म्हणतो आपण सागरदादांशी असलेलं रिलेशन या संदर्भात आपण विचारूया. तर मला तुम्हाला विचारायचं की बाबा सागरदादा तुमचं कोण लागते आणि कशा पद्धतीचं आपलं फॅमिलीचं हे बॅकग्राऊंड आहे. मी सागर जवळ माईक. मी सागरची चुलते. आमचं हे खळे गाव आहे. खळे गावात हे सागरचं घर आहे.
आणि इथे सगळ्या जमलेल्या आम्ही चुलती आणि चुलते आणि त्याचे चुलत भाऊ वगैरे आम्ही सगळे इथे जमलेलो आहोत. सागर हा एक अतिशय प्रेमळ मन मिळावू असा मुलगा आहे. त्याचा आम्हाला नेहमीच अभिमान वाटतो. बिग बॉस मध्ये तो 1 नंबरने यावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे. बेस्ट ऑफ लक सागर, आम्हाला तुझा खूप खूप अभिमान आहे. हॅलो सागर, आम्ही आता यात्रेसाठी आलोय. तू यात्रेला आला नाहीस त्यामुळे आम्ही तुला मिस करतोय. तू यात्रेला आला असतास तर आणखीन म्हणजे आनंदात भर पडली असती. तू आता बिग बॉस खेळत आहेस, अतिशय चांगला खेळतोयस आणि मला वाटतंय तू ट्रॉफी घेऊन आलास तर आमच्या खळेगावात, आपल्या खळेगावात पहिल्यांदा तू यावंस असं आमची इच्छा आहे आणि तुला ट्रॉफी मिळेलच अशी आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. बेस्ट ऑफ लक. आम्ही तुला नेहमीच दररोज मत करतोय. आता तू नॉमिनेट झालेला आहेस. तुला कालपासून आम्ही सगळे मत करत आहोत. गावातील सगळे लोक तुला मत करत आहेत. गावाला तू विसरू नकोस. म्हणजे ट्रॉफी मिळाली तर गावाला पहिल्यांदा तू व्हिजिट दे. आणखी आपल्या ज्योतिबाच्या पायावर तू ट्रॉफी ठेवावीस असं आमचं सगळ्यांचं मत आहे. बेस्ट ऑफ लक. हॅलो दादा, सागर कारंडे हे आमचे मोठे बंधू. आज लहानपणापासून ते या कलाक्षेत्रात आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे कॉम्प्युटर इंजिनियर आहेत. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेऊन सुद्धा ते या कलाक्षेत्रात वळाले आणि त्यांनी आमचं नाव, आमच्या घराण्याचं नाव, आमच्या गावाचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात पोहोचवलं. त्याबद्दल आम्हाला खूप त्यांचा अभिमान वाटतो. आज सागरदादा आमचे बिग बॉस मध्ये आहेत आणि मला आत्मविश्वास आहे की ही ट्रॉफी ही सातारा जिल्ह्यातच येणार, खळे गावातच येणार आणि ही ट्रॉफी 100% सागरदादाच आणणार. सागरदादांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आज आमच्या गावची आता यात्रा आहे 2 आणि 3 तारखेला. दरवर्षी दादा येतात पण बिग बॉस मध्ये असल्यामुळं त्यांना काही यावेळी येता येत नाही, तरी त्यांना आम्ही खूप मिस करतोय. धन्यवाद. पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा. हॅलो सागर, हॅलो. तू छान खेळ. आम्ही सगळ्याजणी तुझ्या पाठीशी आशीर्वाद आहे आणि आपल्या गावची आता यात्रा आहे, सगळे आम्ही आलेलो आहे. तू नसल्यामुळं आम्हाला थोडंसं तुझी कमजोरता भासत आहे. तरी तू खेळ. कधी आम्हाला संध्याकाळी 8 वाजता आणि तुझा कार्यक्रम चालू होतोय, आम्ही वाट बघत असतो. तरी तू छान खेळ. तुला सगळ्यांचा आमचा आशीर्वाद आहे. हीच आमची तुला आशीर्वाद आहे सगळ्यांचा. तर हा, तू खूप छान काम करतोस. आम्हाला पहिल्यापासून खूप खूप आवडतात तुझे प्रोग्राम. हवा येऊ दे आणि परत दुसरे प्रोग्राम का फू बाय फू हे असे प्रोग्राम केलेले आहेत. आता तू ह्याच्यामध्ये बिग बॉसमध्ये आहेस आणि असाच पुढे जा आणि प्रगती तुझी अशीच पुढे होऊ दे. हे आमचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी सदैव असतील. थँक्यू. हां सागर, तुझी आम्हाला खूप यात्रेसाठी आठवण येते. तू चांगला खेळतोस आणि चांगला आणि चांगली प्रगती होते. सगळी लोक तुझ्या पाठीशी आहेत. सगळी गावातली लोक तुला सहकार्य करतात, सपोर्ट करतात. पण तू व्यवस्थित खेळतो, चांगलं खेळतो. बस अजून चांगला खेळ आणि माझ्याकडून तुला शुभेच्छा. आता सागरदादा बिग बॉसच्या प्लॅटफॉर्मवर आलेला आहे. साधारण 3 ते 4 महिने तो राहिलेला आहे तिथं. पण त्याचा आम्हाला आहे ना गेम, त्याचा ॲक्ट, त्याची स्ट्रॅटेजी आम्हाला खूप आवडते. आम्ही त्याला दररोज वोटिंग करत असतो. फक्त माझी प्रेक्षकांना विनंती आहे की सागरदादाला मोठ्या मताने त्याला विजयी करा आणि त्याला ज्योतिबा देवाचं त्याला आशीर्वाद आहे आणि आम्हाला खात्री आहे की त्याची तो ट्रॉफी खळेगावामध्ये आणणार म्हणजे आणणार. हेच माझी शुभेच्छा. ज्योतिबाच्या नावानं चाल. मित्रांनो, 15 ते 20 वर्ष नाटकात स्ट्रगल करून आलेले व्यक्तिमत्व म्हणजे आमचे सागरदादा. अतिशय जिम्मेदारीनं काम करून आणि सॉफ्टवेअर कॉम्प्युटर इंजिनियर असताना सुद्धा, एवढी मोठी पदवी असताना सुद्धा त्यांनी कलाक्षेत्र निवडलं आणि आपल्या गावचं नाव रोशन केलं. तर आपण या आपल्या खळे गावामध्ये आपल्या फॅमिलीमध्ये आलोय, सागरदादांच्या फॅमिलीमध्ये आलोय आणि बऱ्याच लोकांचं म्हणजे असं मन भरून आलंय एकदम की बाबा सागरदादांचं अतिशय सुंदर असं चाललंय किंवा महाराष्ट्रात त्यांचं नाव लोक घेत आहेत, तेवढं प्रेमानं आदरानं त्यांच्याविषयी बोलतात. खरंच घराच्या लोकांची मन भरून आलेत आणि त्यात आपल्या काकू त्यांना विचारूया अजून त्यांना काय वाटतंय सागरदादांबद्दल. नमस्कार मित्रांनो, आता आपण आहोत सागरदादांच्या घराजवळ आणि आपण सागरदादांचे पुतणे आपले आर्यन भाऊ त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे. तुम्हाला काय वाटतंय सागरदादांबद्दल आणि तुम्ही लोकांना काय आवाहन कराल? नमस्कार मित्रांनो, मी सागर कारंडेचा पुतण्या. यात्रेनिमित्ताने मी गावात आलेलो आहे. तर सागर कारंडे खूप चांगले खेळत आहेत बिग बॉस मध्ये आणि तुम्ही खूप ओढ द्या त्यांना
आणि ट्रॉफी आपल्या खऱ्या गावातच आली पाहिजे हे एकच आव्हान करतो मी नक्कीच नक्कीच ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. अतिशय सुंदर. आणि यांचे आर्यन साहेबांची एक आयडिया आहे, काय नाव त्या आयडीचं? Aryan_LYY/04. नक्कीच त्याच आयडीवरून आपण व्हिडिओ कॉलेब करू किंवा व्हिडिओ पोस्ट करू, तर त्या आयडीला सुद्धा सर्वांनी फॉलो करा. आणि नक्कीच 100% सागर कारंडेच विजयी होणार आणि ट्रॉफी नक्कीच. सातारा जिल्ह्यातच येणार. नक्कीच. हॅलो, मी सौ छाया रघुनाथ कारंडे, सागर कारंडे यांची आम्ही सर्व फॅमिली इथे एकत्र आलेलो आहोत. एकत्र येण्यामागे एवढंच कारण आहे की आमची खळेगावची, पाटण तालुक्यामधील खळेगावची ज्योतिबाच्या यात्रेनिमित्त आम्ही सर्व आलेलो आहोत. सागर कारंडे हा बिग बॉस मध्ये आता छान खेळत आहे, परंतु मी सर्वांना जाहीर आवाहन करते की सर्वांनी सागर कारंडे याला बिग बॉस होण्यासाठी सर्वांनी प्रतिसाद द्या, त्याला भरभरून वोटिंग करा. आपला सागर कारंडे सातारा जिल्ह्यातील खळेगावमध्ये ज्योतिबाच्या पायाशी ट्रॉफी घेऊन येऊ द्या, एवढीच मी सर्वांना विनंती करते की सर्वांनी त्याला भरभरून मतदान करा आणि त्याला ट्रॉफीसाठी सहभागी होण्यासाठी त्याला मदत करा. कीप इट हुर्रे, ज्योतिबाच्या नावाने वोट फॉर सागर कारंडे.